बातमी आहे नाशिकमधून रानभाजी महोत्सव 2026 ची। पावसाळ्यात शेताच्या बांधावर रानात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांना खाद्य संस्कृतीमध्ये आजही विशेष महत्त्व आहे। या रानभाज्यामध्ये विविध पोषक घटक असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची केमिकलची फवारणी केली जात नाही। शहरी राहणीमान असणाऱ्या लोकांना रानभाज्याची खाद्य संस्कृती, तिचं महत्त्व, संवर्धन व वापर वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग विशेष प्रयत्न करत आहे। या उपक्रमांतर्गत दिनांक 22 ऑगस्टला कृषी विभाग, आत्मा व रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने रामेती कॅम्पस, उंटवाडी, नाशिक येथे भव्य रानभाजी महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले होते। या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे तसेच नवीन पिढीला रानभाज्याचे महत्त्व कळावं यासाठी नागरिकांनी सुद्धा या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी रवींद्र माणी, विभागीय कृषी संचालक सुभाष काटकर, प्रकल्प संचालक आत्मा अभिमन्यू काशीत तसेच शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। आज आपण नाशिक जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। दरवर्षी मागील 4 ते 5 वर्षापासून आपण हा रानभाजी महोत्सव या ठिकाणी भरवतोय। त्याचा उद्देश जर आपण बघितला तर ग्रामीण भागात, आदिवासी भागामध्ये ज्या काही रानभाज्या पिकतात तर त्या आपल्या शहरातील नागरिकांच्या जीवनातून, आहारातून कुठेतरी लुप्त होत चाललेला आहे आणि त्याची माहिती शहरातील नागरिकांना मिळत नाही। तर त्या अनुषंगाने त्या रानभाज्यांचं संवर्धन व्हावं, त्याची पाककृती कशी असते ती नागरिकांना माहीत व्हावी आणि त्या खरेदी करता याव्यात, त्यासाठी आपण हा रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये, शहरामधील बऱ्यापैकी नागरिकांचा प्रतिसाद त्याला चांगला मिळतोय आणि बऱ्यापैकी या ठिकाणी सॅम्पल्स आपण ठेवलेले आहेत, त्याची माहिती बघण्यासाठी ठेवलेली आहे। पाककृती वेगवेगळ्या जवळपास 60 स्पर्धक त्या पाककृती स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत आणि विजेत्या स्पर्धकांना आपण सन्मानित पण करणार आहोत आणि विक्रीसाठी या रानभाज्या या ठिकाणी उपलब्ध आहेत। तरी नाशिकमधील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा। तसेच यापुढे प्रत्येक शनिवारी या ठिकाणी रानभाजी विक्रीसाठी, तसेच काही विषमुक्त उत्पादने आहेत ते विक्रीसाठी प्रत्येक शनिवारी या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। त्याचा पण नाशिकमधील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आज या महोत्सवाच्या वतीने, कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे। नमस्कार, माझे नाव माधुरी हिरामन पगार। मी कृषी विभागातर्फे आज रानभाजी महोत्सव आहे तिथून मालेगाव तालुक्यात आले आहे। तर हे सर्व रानातील रानभाजी आहे। ही जी आहे का, तर हा रान कांदा आहे, ही रान आले आहे, ही केळीची फूल आहे, ही रानातील सीताफळ आहे, ही रान तुळस आहे, ते इतर रानभाज्या आहे। इकडे हा गुळवेल आहे आणि ही रान तुळस आहे, तिकडे बोरू आहे। आणि याचे फायदे जे आहे का, याच्यात कुठलाही केमिकल युक्त आहे हे सर्व। याचे फायदे, रान कांदा हा शरीरासाठी, आयुर्वेदासाठी पण उपयोगी आहे, त्याची भाजी पण करता। आणि रान तुळस आहे, त्याचा काढा करता, त्याच्यात इम्युनिटी पॉवर वाढते आणि काढा पण तयार करता। त्यात रान हळद आहे, रान हळद तिचे पण फायदे खूप आहे। आणि त्याची रान हळद जी आहे का, ती दुधात उकळून प्यायची। आपल्या शरीरात ज्या पण जखमा असतात ते रिपेअर होता, कॅन्सर साठी पण उपयुक्त आहे, याचा साईड इफेक्ट काहीच नाही। माझं नाव काळूबाई गंगाराम खाडे, गाव साकोरा। तर ही बिगर खताची भाजी आहे, म्हणजे तिचं महत्त्वच असलं पाहिजे ना, शरीर आजाराला चांगलीच असली पाहिजे ना। बिगर खताची भाजी आहे ती, तिला खत नाही, पाणी नाही, म्हणजे ती आपल्या शरीराला चांगलीच वाटली पाहिजे। रवी कोट्टेवा, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।